वर्षा बंगल्यावर शिवसेनेची बैठक संपन्न। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 100 जागा लढण्याची तयारी, त्यासाठी 100 विधानसभा निरीक्षकांची नियुक्तीचे आदेश। ठाकरे गट मुंबईमधील 36 पैकी किमान 25 जागा लढवण्याच्या तयारीत। मुंबईतील बहुतांश मतदारसंघावर ठाकरे गट आग्रही। वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई तर दहिसरमधून तेजस्वी घोसाळकर यांना रिंगणात उतरवण्याची शक्यता। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानाला गळती। भांडीकुंडी वापरून गोळा केलं जात आहे। छतावरून टपकणारं पाणी काही महिन्यांपूर्वीच या निवासस्थानावर लाखो रुपये खर्च करण्यात आले होते। मनोज जरांगेंना देवेंद्र द्वेष नावाचा आजार झालेला आहे। आमदार प्रसाद लाड यांची जरांगेंवर टीका। जरांगेंनी चर्चेला यावं। मराठा समाजासाठी कुणी काय केलं यावर चर्चा करू, आमदार प्रसाद लाड यांचं आवाहन। 1,500 मध्ये काय होतंय? लाडक्या बहिणींनाही 10,000 रुपये द्या। खासदार संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला। शरद पवार नट सम्राट छगन भुजबळ फिरत्या रंगमंचावरचे मोठे कलाकार संजय राऊतांची प्रतिक्रिया। कोल्हापूरच्या विशाळगड तोडफोडीवरून 2 गटात तेढ निर्माण करणारे मेसेज सोशल मीडियावरती टाकणाऱ्याला मुंबईतून अटक। अंधेरी इथल्या MIDC पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल। ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून मध्य रेल्वेचं नवं वेळापत्रक। दादर स्थानकामधून 10 लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय। परळ स्थानकातून अतिरिक्त 24 फेऱ्या सुरू होणार। वांद्रे पूर्व इथल्या न्यू गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये 4 दिवसांपासून पाणी समस्या। पिण्यासाठी पाणीच नसल्यानं सरकारी कर्मचारी आणि कुटुंब त्रस्त। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील साठ्यात वाढ। सध्या 7 धरणांमध्ये 38.47% इतका पाणी साठा। मुसळधार पावसामुळे मुंबईच्या दहिसर नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मुंबईमधील मंत्रालयासमोर महागाई बेरोजगारी विरोधात आंदोलन। आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। जम्मू काश्मीरमधील डोडामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं ठाण्यात आंदोलन। जवानांवरती होणाऱ्या हल्ल्याविरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक। खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूसाठी पालिका आयुक्त सरकारी यंत्रणांना जबाबदार धरा। याचिकाकर्त्या ॲडव्होकेट ठक्कर यांची हायकोर्टाला विनंती। भिवंडीमध्ये मेट्रो हॉटेल ते म्हाडा कॉलनी कॉन्क्रीट रस्त्याचं भूमिपूजन। 18 कोटी कॉन्क्रिटीकरणाचा खर्च। वाहतूक सुरळीत होऊन अपघाताच्या प्रमाणामध्ये घट होईल, आमदार महेश चौघुले यांची माहिती। पालघर जिल्हा नियोजनाची सभा गोंधळामुळे स्थगित। पालकमंत्री रवींद्र चव्हाण अधिकाऱ्यांवर संतापले। अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यानं पालकमंत्र्यांचा सभा स्थगित करण्याचा निर्णय। 25 जुलै रोजी पुन्हा सभेचं आयोजन। अभिनेत्री जान्हवी कपूर फूड पॉइझनिंगमुळे इस्पितळात दाखल। दक्षिण मुंबईतील HN रिलायन्स इस्पितळामध्ये जान्हवीवरती उपचार सुरू। जान्हवीची प्रकृती ठीक असल्याची कुटुंबियांची माहिती। मुंबईतील घाटकोपरमधल्या गौरीशंकरवाडी विभागातील गीतांजली इमारतीच्या 11व्या मजल्यावर आग। सुदैवानं जीवितहानी नाही। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आगीवर मिळवलं नियंत्रण। मुंबईतील कुलाबा वांद्रे सिब्स मुंबई मेट्रो 3चं येत्या 24 जुलैला उद्घाटन होणार असल्याचं केंद्र सरकारचं ट्विट। मात्र हे ट्विट डिलीट करण्यात आलं। या फेक न्यूजबद्दल PMO कारवाई करणार का? RTI कार्यकर्ते अनिल गलगली यांचा सवाल। नवी मुंबई पकडलेल्या 2 कोटी रुपयांच्या ड्रग्सचे क्रूज पार्टीशी कनेक्शन। या प्रकरणामध्ये अटक झालेल्या 2 आरोपींचे क्रूज पार्टीत ड्रग्स पुरवणाऱ्या आरोपीशी संबंध असल्याचं उघड। कौटुंबिक हिंसाचाराचा खटला कुटुंब न्यायालयामध्ये चालवायचा की न्याय दंडाधिकारी न्यायालयामध्ये? हा महिलेचा अधिकार। कौटुंबिक हिंसाचाराबाबत मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा। कर्जबाजारीपणाला कंटाळून व्यावसायिकाची वरळी सी लिंकवरून आत्महत्या। आत्महत्याआधी मुलाला फोन करून दिली आत्महत्येची कल्पना। युक्रांदचे ज्येष्ठ नेते अरुण ठाकूर यांचं निधन। अरुण ठाकूर यांच्यावर आज मुलुंडमध्ये अंत्यसंस्कार। भारतीय IT उद्योग उभारणीमध्ये अरुण ठाकूरांचा मोलाचा वाटा। सिंधुदुर्गात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या घराबाहेर घंटानाद आंदोलन। ठाकरे गट शरद पवार पक्ष सावंतवाडीतल्या प्रलंबित ST बस स्थानकाच्या मागणीसाठी आक्रमक। सावंतवाडी मतदारसंघावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा दावा। शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सावंत यांनी केला सावंतवाडी मतदारसंघावर दावा। तर कोकणात पावसाची संततधार सुरू। हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी।
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील 21 धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू। जिल्ह्यामधील सर्वात मोठे तिलारी धरण, 2 मध्यम आणि 13 लहान धरणं ओव्हरफ्लो। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे डोडावडे पूल पाण्याखाली, वेंगुर्ला बेळगाव राज्यमार्गावरील वाहतूक ठप्प। या मार्गावरील वाहतूक वेंगुर्ले मठ मार्गे सावंतवाडी अशी वळवण्यात आली आहे। मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गमधील तेरेखोल नदीनं इशारा पातळी ओलांडली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। जिल्ह्यामध्ये एनडीआरएफची तुकडी तैनात। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज पावसाचा रेड अलर्ट। लांजा तालुक्यातून वाहणाऱ्या काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ, भात शेतात शिरलं पाणी। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामधील अंजनारी इथल्या प्रसिद्ध दत्त मंदिर पाण्याखाली। काजळी नदी पात्राबाहेर आल्यामुळे दत्त मंदिराच्या परिसरामध्ये पाणीच पाणी। कोकणामधील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या वैद्यकीय महाविद्यालयांना प्रत्येकी 12 लाखांचा दंड। महाविद्यालयामध्ये शिक्षकांची कमतरता आणि सुविधांचा अभाव, 2 महिन्यामध्ये सुधारणा करण्याच्या सूचना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।